हॅलो, गुड मॉर्निंग. चला तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि मी आता झोपेतून उठले आणि उठल्या सकाळी सकाळी मी आंघोळ केली आहे. केस वगैरे काहीच विचारलं नाही, फक्त आंघोळ केली. आणि त्या नाश्त्यासाठी काही चहा वगैरे घेतले. तर म्हटलं आता नाश्ता करते, नंतर कपडे वगैरे धुवायचे जास्त आहेत, कपडे वगैरे वॉश करून टाकते. आणि आज खूप जास्त काम आहे, तर ते सगळं तुम्हाला दाखवते मी आज दिवसभरात काय काय करते. चला तर भेटू पुढं काय होते काय नाही ते पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुपारचे 3 माझे 2 ब्लाऊज शिवून झाले होते. एक ब्लॅक आणि एक व्हाईट कलरचा होता. तर ते 2 ब्लाऊज मी हुकले त्याला बाहेर दिले. आता माझं इथं तिसरा ब्लाऊज चालू आहे, हा ग्रीन कलरचा. हा तर मी शिवते इथे ब्लाऊज. आणि शौर्याला इथे झोपवले. शौर्य झोपलाय म्हणलं आता लवकर लवकर आवरून घेते. आता बघू शौर्य किती वेळ झोपते. आणि जेवण तर झाले. आणि इथं काही पराठा आहे, पराठा ताईने आणला होता खालून, मग पराठा खात म्हणलं तर शिवून घेते. चला आता भेटू पुढं, बघू तुम्हाला ब्लाऊज दाखवते 2 झाले. त्यासाठी उपीट बनवणार आहे, कारण म्हटलं शौर्याला पण होईल आणि मला पण खायची, मला पण भूक लागली. तर आता घेते मी यामध्ये सामान उपीटीसाठी. कांदा, हिरवी मिरची वगैरे घेते. आणि आपला काल ब्लॉग पडलाच नाही, कारण मला शूट करणंच झालं नव्हतं, काम खूप जास्त होतं. शौर्य इकडं उघडं आहे, त्याला आंघोळ घालायची आता. म्हणजे पहिलं उपीट खायला देईल आणि नंतर आंघोळ घालेल, कारण सध्या एवढं गरम जास्त होतं आहे ना, खूपच गरम होतं आहे. तर उपीट बनवण्यासाठी घेते मी एक कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या, तसं तर एकच टाकाल 2 तुकडे करून, कारण शौर्य पण खाणार आहे. शौर्य नाही तिखट खाणार. तर आता थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर. तर म्हटलं चला लगेच पटकन आवरून घेते. आणि शौर्याला आवरून थोडंसं भाज्या वगैरे आणायला खाली जायचं होतं, तर म्हटलं तिकडे जाते, कारण आपला ब्लॉग पडलाच नाही. आजच्यावर होईल तेवढं दाखवते तुम्हाला. तर आता मी उपीटची तयारी करून घेते, कांदा वगैरे कट करून घेते. तरी पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मी बनवते उपीट. त्यासाठी घेतलेली आहे ही काही कढई. गॅस चालू करते. शौर्य बघते माझ्याकडं, कारण त्याच्या खायचा टायमिंग झाला आहे. गॅस केला चालू. ह्या आपल्या लायटरने खूप छान आहे, त्याला एकदा चार्जिंग केले ना खूप दिवस टिकतं. अगोदर पण मी घेतलं होतं, तर बरेच दिवस ते माझ्याकडे राहिले. म्हणजे चार्जिंग त्याला अगोदर किती 2% एकच पॉईंट होती, तर 1 महिनाभर मला गेलं. आणि आता मी तर फुल केली एक दिवशी, त्याला काय 2 मिनिट चार्जिंगला लावलं की होते. चला मी टाकते तेल करण्यासाठी. शौर्य तेल टाकलेलं आहे, मी शौर्यला खाली खेळवते. शौर्याला खाली सोडून, कारण बेडवरून पडला तर थपाक पुण्या पडेल खाली. बापरे, तुम्हाला मी सांगू का, किती वेळ झाले चाकू शोधत होते हा, कारण त्या ब्लॅक चाकूनी कापला नाही जात. तर आता हा चाकू मला मसाले डब्यात सापडला. कुठं काय ठेवते ना काहीच लक्षात नाही राहतं शौर्यामुळे, त्रास पण खूप देतो. चला तर मी आता टाकते जिरे मोहरी. शौर्य नको पिला, तू वरतीच बरं आहे, बेडवरती. मी ना शौर्याला ही उशी घेतली होती नवीन, आता यूज करायला काढली. त्याच्यासोबत ती उशी आहे तुझ्यासाठी घेतलेली. चला तर मी आता टाकते हिरवी मिरची. आता थोडं लांबच राहावं. कढीपत्ता,
लगेच कांदा. तर खोकी येते पहिला तुला. खो खो असं कर. शौर्यला बॉब्या तळल्या असतात विसरले, कारण त्याला खायला दिल्या ना तर तो खातो, त्याला आवडतात तशा खूप जास्त. पडशील राजा, तू खाली पडशील ग बबड्या, पडशील ग बबड्या. बसतो मी जाऊन. आपल्याला खायला बनवते, नको येऊ समोर. चला तर कांदा इकडं आहे परतवून, थोडंसं तिखट, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेते. आज बघू दुपारी जेवणामध्ये काय बनवलं जाते, कारण पप्पा आता गेलेत गाडी पासिंगला. त्यांनी येणार असतील तर बनवणार स्वयंपाक, आणि जर नसतील येणार तर करणार मसाले भात. कारण रात्री तर आज माझं बेत चाललंय की मस्तपैकी श्रीखंड, पोळी, भाजी, वरण भात असं जेवण बनवायचं माझा प्लॅन चाललाय. कारण पप्पा 2-3 दिवसांनी गावाला जाणार आहेत, तर पप्पा आहेत तोपर्यंत म्हटलं काहीतरी स्पेशल पप्पासाठी रोजचं बनवावं. आता बघू काय उद्या काय बनवते. आज तर संध्याकाळी, आज कारण सोमवार आहे, नॉनव्हेज वगैरे ते कोणीच खात नाही आज सोमवारचं. तर म्हटलं चला आपण आज श्रीखंडाचंच बेत बनवावं, म्हणून संध्याकाळचं तेच चाललं आहे माझं. बघू. रवा मी इथं ना यामध्ये भाजून ठेवलेला आहे तुपामध्ये, तर हा रवा मी टाकून घेते त्याच्यामध्ये. माझ्याकडनं किचन ओटन आहे, त्यामुळे मी असं स्टूलवरती गॅस ठेवून बनवते. पण एवढं काय नाही, मला आता सवय झाली ना, त्यामुळे व्यवस्थित वाटते. कारण उभं राहूनच करते तसं पण सगळं. आता थोडं थोडं करून पाणी टाकू आपण त्यामध्ये. खाली जायचे, थोडी पडशील. काल काय झालं माहिती का, शोरू खूप पाठीमाग आला, पडणारच होतं. त्याने एवढं गच्च पकडलं ना, मग मी लगेच जाऊन त्याला पकडलं, मग नाही पडलं तो, नाहीतर काल पडलाच असता माझ्याकडून. आणि सध्या ना त्याला दात आलेत ना, त्यामुळे खूप जास्त भीती वाटते, पडल की काय असंच वाटतं. तर चला, इथं आपलं उपीट बनते, तर मी आपल्या व्हिडिओचा आपल्या इथं शेवट करून घेते. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ छोटासा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू त्याच्या छान अशा व्हिडिओमध्ये. बाय.